शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून सेतू केंद्रे व बँकांच्या वारंवार चक्रा थांबवाव्यात अशी मागणी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी तहसीलदारांशी चर्चेदरम्यान केली। 2007च्या धर्तीवर सर्वसमावेशक कर्जमाफी द्यावी अशी ही मागणी त्यांनी केली। कर्जमाफीच्या नोंदीचा शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरवर विपरीत परिणाम होणार नाही याची शासनाने हमी द्यावी। पालकांच्या कर्ज नोंदीमुळे विद्यार्थ्यांच्या एज्युकेशन लोन मध्ये अडथळा येऊ नये यासाठी बँकांना स्पष्ट निर्देश द्यावेत असे जगताप यांनी सांगितले। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली 50,000ची प्रोत्साहनपर रक्कम तातडीने देण्याची मागणी त्यांनी केली। घोषणा नकोत, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष न्याय हवा असा इशारा जगताप यांनी दिला। यावेळी समीर पाटील, अमोल धवसे, निशिकांत जाधव, दीपक भगत, गजानन भडके, विनोद चौधरी, सरफराज खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। फडणवीस सरकारची निवडणुकीच्या वेळेस गाजावाजा करून केलेल्या फसव्या कर्जमाफीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं 2-2.5 तास धरणे आंदोलन केलं आणि तहसीलदारांना निवेदन दिलं। फडणवीसची कर्जमाफी अत्यंत फसवी, अत्यंत नालायक आणि शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याशी खेळणारी ही कर्जमाफी आहे। 21चा थकबाकीदार असेल तर 35%, 22चा असेल तर 45%, 23चा असेल तर 35% आणि तेही बँकेसोबत वन टाइम सेटलमेंट करून करा आणि त्याचं सिबिल कायमचं खराब होणार आहे। सिबिल म्हणजे त्याची पत आणि मग त्याच्या मुलाला शैक्षणिक कर्ज, शेतकऱ्याच्या मुलांना इंजिनियर होऊ नये, शेतकऱ्याच्या मुलांना फार्मासिस्ट होऊ नये, शेतकऱ्याच्या मुलांना डॉक्टर होऊ नये अशी परिस्थिती आहे। एकदा सिबिल खराब झालं की कोणतीही बँक त्याला कर्जासाठी उभं करत नाही आणि म्हणून ह्या फसव्या कर्जमाफीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे आलो। कार्यकर्त्यांनी जेव्हा माहिती दिली तेव्हा 30 आणि 31 तारखेला नांदगाव तालुक्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली। 250 ते 300 मिलीमीटर ढगफुटी झाली। त्या ढगफुटीचे नुकसानीचे पंचनामे आजपर्यंत तहसील कार्यालयात कृषी सहाय्यक आणि पटवाऱ्यांनी सादर केले नाही। त्याच्यासाठी तहसीलदार मॅडमने आज मीटिंग ठेवली आहे आणि त्या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे की अशी कोणतीही माहिती एकाही गावाशी आली नसल्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसला ती माहिती सादर केलेली नाही। चक्क उन्हाळा तपून जायला 20 दिवसापासून पाऊस नाही, शेतकऱ्याचं पीक अडचणीत आलेलं आहे, सोयाबीन एक दाणा होणार नाही, सोंगाचं काम पडणार नाही अशी परिस्थिती असताना हे असंवेदनशील सरकारचे कर्मचारी, अधिकारी झोपी गेलेले आहेत। म्हणून झोपी गेलेल्या सरकारला, अधिकाऱ्यांना जागं करण्यासाठी आमचं हे धरणे आंदोलन होतं। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।